नमस्कार. मी ऋषिकेश वारके. मी राहायला आता दत्तोबा शिंदेनगरमध्ये प्रभाग क्रमांक 20. तर गेले 1.5 वर्ष प्रॉपर आम्ही इथं राहायला आहे. आमच्या रहिवासी लोकांना एक मोठा प्रॉब्लेम होता पाण्याचा. तर कोल्हापूर जिल्ह्यात एवढी थेट पाईपलाईन झाली पूर्ण सगळ्या भागात, म्हणजे आमच्या आतल्या गलीतनी पण आम्ही मेन रोड असून आम्हाला पाणी सुद्धा नव्हतं. तर 1.5 वर्ष आम्ही महानगरपालिकेला असू दे, त्यांच्या सगळ्या कामगार लोकांना असू दे, आम्ही प्रत्येकांना फोन केले. एकाही आम्हाला व्यक्तीनं असं सहकार्य केलं नाही की पाणी आलं. आणि जी गोष्ट मी एकदा आम्हाला असं समजलं की अभिदानांकडे जावा, तुमचं काम 100% होणार. गेले एक 7-8 मी ऋषीला थांबवतो. विषय असा होता की तुमचे फोन अधिकारी उचलायचे बंद झाले होते. त्यावेळी मी म्हटलं होतं की अभिदानच्याकडे ते 100% काम होणार आणि त्यांना सहकार्य तेंडुलकर साहेबांचं लागणार. हे सत्य आहे का? सत्य आहे. आपल्याच लोकमान्य न्यूज नेटवर्कच्या मार्फत मला समजलं की अभिदान साहेबांकडे जावा, तुमचं काम होईल. तुम्हीच मला सांगितलं पाहिजे साहेब की तेंडुलकर साहेबांचं सहकार्य आहे. हा, तेंडुलकर साहेबांनी मला त्यांची झालेली चर्चा. त्याच्यानंतर मी त्यांना बोललो. एक जवळजवळ 8-9 दिवस विषय झालेला असेल आणि बरोबर 8व्या-9व्या दिवशी आज आमच्या नळाला पाणी आले. ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे. मग एखाद्या अशा नेतृत्वाला आणि युवा नेतृत्व, म्हणजे तुमच्या एवढा 1.5 वर्षाचा जो प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला नाही तो 8 दिवसात सॉल्व्ह होतोय. या नेतृत्वाकडे सगळ्यांनी लक्ष द्यायला पाहिजे. म्हणजे भविष्यात हे चांगलं काम करतील अशी अपेक्षा तुम्हाला आहे का? मग तुम्हाला काय वाटतं यांच्याकडून ही पाण्याची समस्या कशी होती? पाण्याची समस्याबद्दल जर बोलायचं झालं तर गेली 2 वर्षे समोरची 3-4 घरांना पाणी नव्हतं आणि पाण्याचा फार मोठा प्रॉब्लेम त्यांचा होता. आणि तो प्रॉब्लेम तुमच्यामार्फत अभिदादांच्याकडे गेल्यानंतर तो प्रॉब्लेम आज सॉल्व्ह झालेला आहे. त्यांच्या नळाला पाणी आलं. याच्यात माझं कुठलंही श्रेय नाही आणि मी कधीही श्रेय घेणार नाही. जो व्यक्ती काम करतो त्याचंच श्रेय आहे ते. त्यामुळे हे पूर्ण श्रेय या दोघांचं आहे. आणि असं काम करणाऱ्या व्यक्तीला जर आपण थोडं पाठिंबा दिला आणि जर या वार्डाचं नेतृत्व करण्याची संधी दिली तर माझ्या मते चांगलं होईल. पण गेली 1 ते 1.5 वर्षापासून आमची पाण्याची समस्या ही मोठी झालेली आहे आणि आम्हाला पाणी मिळालेलं नाही. परंतु आम्ही भरपूर प्रयत्न केले. या अधिकाऱ्यांना भेटा, त्या अधिकाऱ्यांना भेटा किंवा अशी ओळख करा. तर आम्हाला ऋषी आणि आम्ही सर कुंभार सर आम्ही अभिदादांना भेटलो आणि अभिदादाच्याकडे गेल्यानंतर हा प्रश्न आमचा मार्गी लागला. त्याच्यात अभिदादांच्या सोबत आपले तेंदुलकर साहेबांनी सुद्धा त्यांचा मोठा सिंहाचा वाटा आहे. त्यांचा मला परवाशी फोन आला की काका तुम्ही कुठं आहे? मी आलो आहे. तेंदुलकर दादा परवाशी रविवारी रात्री मला वाटते 8:30-9च्या दरम्यान येथे येऊन राऊंड मारून गेली घाडगे साहेबांनी स्वतः. तर मी त्या दिवशी गावी होतो. तर मला साहेबांना फोन केला, मी कुंभार सरांना फोन केला, ऋषीला फोन केला की बाबा तेंदुलकर साहेब आलेले आहेत, तुम्ही जरा खाली जावा आणि सरांना भेटा. त्याने धावती भेट दिली. आणि मला वाटतं कालच आमचं म्हणजे 2 हॉल बसायचे होते. हॉलचा सुद्धा प्रश्न होता, ते हॉलसुद्धा बसून दिले आम्हाला. आणि आता आज आमची पाणी टेस्ट होणार होती. परंतु ज्या संभाजी पाटील साहेबांना ती हॉलची चावीवरची जेव्हा जी भेटली नाही त्यावेळी ते म्हणजे उद्या सकाळी आपल्याला येणार. आणि दादांचं आणि तेंदुलकर साहेबांचं मी अगदी मनापासून स्वागत करतो. कारण आम्ही या संपूर्ण गल्लीच्या पासून स्वागत करतो. आणि अभिदादांना आणि तेंदुलकर साहेबांना आपण सर्वांनी मिळून भरघोस मताने निवडून देऊन आपण कोल्हापूर जिल्हा महानगरपालिकेवरती पाठवूया. ही मी सर्वांना नम्र विनंती करतो. आणि आपण सर्वांनी सहकार्य करायचं आहे तेंदुलकर दादा आणि अभिदादांना.